नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कोमल स्पेशल या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ आहे खास, कारण होळी म्हटलं की रंग, आनंद, कुटुंब आणि घरभर दरवळणारा तुपाचा सुगंध। आणि त्या सुगंधामागे असते आपली पारंपरिक मनापासून बनवलेली पुरणपोळी आणि कटाची आमटी। महाराष्ट्रात होळी किंवा रंगपंचमी आली की घराघरात पुरणपोळी बनतेच। पुरणपोळी ही एक फक्त डिश नाही, ती भावना आहे, परंपरा आहे आणि आपल्या संस्कृतीचा एक गोड भाग आहे। महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात पुरणपोळी थोड्याफार फरकाने बनवली जाते। विदर्भात थोडी पातळ आणि जास्त गोड, पश्चिम महाराष्ट्रात छान मऊ आणि तुपात भाजलेली, काही ठिकाणी साखर वापरतात, पण पारंपरिक पद्धतीने गुळाचाच वापर होतो। काही जण त्यात जायफळ घालतात, काही फक्त वेलची। पण एक गोष्ट मात्र सारखी, प्रेमाने आणि संयमाने बनवलेली पुरणपोळीच खरी चविष्ट लागते। इथे आपण डाळ शिजायला घातली आहे आणि सोबतच आमटीचा मसाला पण तयार केलेला आहे। डाळ छान शिजली की त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि मध्यम आचेवरती सतत हलवत शिजवायचं। हळूहळू मिश्रण हे घट्ट होतं। डाळ छान शिजली की नाही त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं, पण ते पाणी फेकायचं नाही, कारण त्यापासून आपण बनवायची कटाची आमटी। आता हे मिश्रण हळूहळू हलवत मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचे। कोकणामध्ये होळी या सणाला शिमगा असे म्हटले जाते। बघा, आपलं मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे, गूळ छान वितळलेला आहे आणि डाळ देखील याच्यामध्ये एकजीव झालेली आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित झालं असेल की नाही हे कसं ओळखायचं, तर काय करायचं, सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये एक कलता उभा करायचा। जर तो कलता असा उभा राहिला नाही या मिश्रणामध्ये, तर समजा तुमचं मिश्रण एक छान व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि इथे थोडा वेळ मिश्रणाला थंड होऊन द्यायचं। हे मिश्रण थोडं कोमट असतानाच आपल्याला हे चाळणीवरती बारीक करून घ्यायचं आहे, कारण जर तुम्ही पुरण एकदम थंड होऊन दिलं ना तर ते बारीक व्हायला वेळ लागतो। म्हणून काय करायचं, थोडं कोमट असतानाच हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आणि छान असं बारीक पुरण इथे आपल्याला तयार करायचं आहे। बघा, इथे सगळं पुरण आपलं वाटून झालेलं आहे, छान असं मिश्रण इथे बारीक झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। हाताने आपल्याला इथे काय करायचं, थोडंसं मिक्स करायचं आहे हे मिश्रण। पुरण इथे छान तयार झालेलं आहे। आता आपण कटाची आमटी करून घेऊया। कटाची आमटी करण्यासाठी बघा, इथे मी टोप ठेवलेला आहे आणि ह्या टोपामध्ये मी आधी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि पुरण पण आपण ह्याच्यातच बनवलं होतं। ह्याच टोपामध्ये आपण आता कटाची आमटी फोडणीला देणार आहोत। तेल टाकलेलं आहे, जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे। जिरं आणि मोहरी छान तडतडली ना की ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक ठेचलेला लसूण टाकायचा आहे। लसूण मी जास्त प्रमाणात इथे वापरलेला आहे। आता इथे आपण कढीपत्ता टाकूया। कटाच्या आमटीला कधीही लसूण आणि कढीपत्त्याचा वापर जास्त करायचा, त्यामुळे आमटीला एक भारी चव येते। आता इथे घरातला लाल मसाला टाकायचा आहे। हा घरगुती मसाला आहे आमचा, तोच मी इथे वापरलेला आहे। 3 चमचे इथे मी मसाला वापरलेला आहे। हळद टाकायची 1 चमचा। आता याच्यामध्ये आपल्याला मी जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे। हे वाटणामध्ये आपण सुकं खोबरं, अद्रक, लसूण, जिरे आणि तीळ इथे आपण छान सगळं मिश्रण भाजून हा मसाला तयार केलेला आहे। आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतून झालेला आहे। इथे मी शिजवलेली थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवली होती, ती टाकलेली आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे।
कोथिंबीर टाकूया वरनं थोडीशी। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे डाळ शिजवलेलं पाणी आहे त्याला येळवणी असं म्हणतात, म्हणून काही जण याला येळवण्याची आमटी पण म्हणतात, ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला। इथे आपण येळवण्याचं पाणी टाकून हे मिश्रण छान असं हलवून घेतलेलं आहे। मंद गॅसवरती आपल्याला इथे एक उकळी काढायची आहे। बघा इथे आमटीच्या कलरवरूनच दिसत असेल की किती मस्त तरीदार इथे आमटी, आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। आमटी छान तयार झालेली आहे। आता आपण पोळ्या लाटून घेऊया। आजच्या ह्या पोळ्या ह्या माझ्या आईच्या हातच्या आहेत, तिने ह्या पोळ्या सर्व लाटलेल्या आहेत। इथे कणकेच्या गोळ्याला थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये आपण पुरण भरलेलं आहे। हलके हलके हाताने इथे पुरण आपल्याला कणकेच्या गोळ्यामध्ये भरायचं आहे आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। कणिक इथे छान मळलं असेल ना तर असा गोळा तयार व्हायला वेळ लागत नाही आणि छान असं पीठ लावून घ्यायचं आहे। आणि बघा आता इथे किती सरसर आमची आई पोळ्या लाटणार आहे। पोळ्या लाटणे म्हणजे ही एक जादूच आहे, ही एक कला आहे, ती सगळ्यांनाच जमत नाही। बघितली किती पटकन अशी ही पोळी लाटून झालेली आहे आणि किती सरसर लाटलेली आहे बघा पोळी। आता ही छान अशी भाजून घेऊया। सुरुवातीला पोळी काय करायची, थोडी शिजून द्यायची एका साईडने आणि मग तिला हाताने पलटी करायची। जर तुम्ही इथे कलथाचा वापर करणार ना तर आपली पोळी मध्ये फुटू शकते। इथे तेल किंवा तुपाचा वापर करून ही पोळी खरपूस अशी भाजून घ्या। जेवढी पोळी खरपूस भाजणार ना ती जास्त चविष्ट बनते। आणि अशी खरपूस भाजलेली पोळी तुम्ही 8 ते 10 दिवस आरामात ठेवू शकता आणि हलकीशी गरम करून खाऊ शकता। मित्रांनो, होळी म्हणजे फक्त रंगाचा सण नाही, तो आहे नात्यांना गोडवा देण्याचा सण। जसं पुरणपोळी बनवायला संयम आणि प्रेम लागतं, तसंच नात्यांनाही वेळ आणि आपुलकी लागते। या होळीला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा, घरगुती पदार्थ बनवा आणि परंपरा जपा। जर तुम्हाला हा होळी स्पेशल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा इथे किती सुंदर अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत।
पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं तर पापड आणि भजी तर झालीच पाहिजे ना. गरमागरम पुरणपोळी, वरून भरपूर तूप, बाजूला कटाची आमटी आणि दूध देखील. ह्याच्याहून स्वर्गसुख काय असेल. आजच्या पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा आणि सण साजरा करा. हॅपी होळी.